नमस्कार मित्रमंडळींनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलचे 1000 सबस्क्रायबर पूर्ण होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता इकडे जी मंजू आहे, मंजू त्या रोडने येत असतात. तर आता मंजूची आई विचारते, "अगं मंजू, तू आम्हाला घेऊन चालली, पण आपण जाणार कुठे आहोत?" तर मंजू म्हणते की आई आपल्या घरी. तर ती म्हणते, "अगं आपलं घर तर कसं आहे तुला माहिती आहे ना काय झालेलं आहे ते." तर आता लगेच मंजू म्हणते, "काळजी करू नका. अगं सत्याने सगळं काही करून ठेवलं व्यवस्थित. अगं त्याला तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं, त्यामुळे तुम्हाला काहीच सांगितलं नव्हतं त्याने. सगळं सरप्राईज म्हणून ठेवलं होतं. तो म्हटला होता की तुमच्या दोघींच्या चेहऱ्यावरचा आनंद त्याला बघायचा होता. त्यामुळे त्याने ते सरप्राईज बनवून ठेवलं होतं." तर आता लगेच मंजूची आई म्हणते, "काय सरप्राईज होतं हे? आम्हाला बघायचं आहे मंजू. चल आपण जाऊयात घरी." अगं एवढं आपल्यासाठी केलं त्यांनी, पण तेच या जगात नाही राहिले. आता त्यात सगळे तिघीजणी घरी येतात. तिथून मंजू चावी घेते, घराचं कुलूप उघडते, घरात जातात. तर मंजूची आई म्हणते, "अगं मंजू, सत्यजित रावांनी घर तर आधी जसं होतं ना तसंच हे केलं. आपल्यावर किती मोठे उपकार केले त्यांनी माहिती का? त्यांच्या उपकाराची परतफेड करण्यासाठी ते तिथे राहिले नाही." असं म्हणत असतात. तर इकडे आता चित्रकार सत्याचा फोटो बघत असतात आणि म्हणत असतात, "सत्या मला माफ कर. तुझी बायको जी आहे तिला मी सासरा म्हणून चुकलो आणि बाप म्हणून पण. कधीच हे झालो नाही मी. आणि मला सासरा म्हणून त्या मंजूच्या पाठीमागे उभा नाही राहता आलं. मला माफ कर सत्या, खरंच माझी चूक झाली आहे." असं म्हणत असतात. तर आता लगेच इकडे जो सत्य आहे, जो चित्रकार आहे ते रडत असतात आणि आता ते येतात साहेबांजवळ म्हणतात, "अगं माया, तू चुकीचं केलं. मंजुल त्यांना आपल्या घरी आणायला पाहिजे होतं. आणायचं का त्यांना आपल्या घरी?" तर आता लगेच ती म्हणते की, "हे बघा, तुम्हाला एवढाच पुळका असला ना त्यांचावाला, तर तुम्ही तुमचं बघा. तुम्ही तुमचं घेऊन या. तुम्ही काही करा. या घरामध्ये तुम्हाला आणायचं असेल तर माझ्या सत्याला आधी आणा. सत्याला आणा आणि मग मी त्यांचा विचार करेल." तर आता लगेच ते म्हणतात, "असेल शक्य तर आणा." तर आता लगेच ते म्हणतात की, "काय बोलते माया तू?" आता दोघे पण रडायला लागतात तिथे, कारण सत्या तिथे नाही आहे त्यांना असं वाटतं. तर इकडे आता मंजूची आई म्हणते, "मंजू जा तू आराम कर." अमृता म्हणते, "हो तिथे जा तू आराम कर, आम्ही एवढी साफसफाई करतो." तर मंजू म्हणते, "नाही मी तुम्हाला मदत करते." आणि आता मंजू त्यांना मदत करायला थांबते आणि आता मंजू ते फोटो फ्रेम पुसत असते खोक्यांमधल्या. तेवढ्यात तिला सत्य आणि मंजूची फ्रेम लग्नाची दिसत असते. आणि ती फ्रेम बघून मंजू खूपच रडायला लागते. मंजूची आई म्हणते, "अगं मंजू, काय झालंय तुला? शांत हो ना. कशाला एवढी रडते? अगं आपण ती फुटलेली फ्रेम दुरुस्त करून घेऊ, नको काळजी करू." तर आता मंजू म्हणते, "आई, फुटलेली फ्रेम तू दुरुस्त करून आणशील गं, पण माझा सत्या मला सोडून गेला, त्याला तू कुठून आणशील मला सांग ना. अगं मला माझा सत्या पाहिजे आहे." असं म्हणत असते, रडत असते. तेवढ्यात बाहेर साधूबाबा ओरडत होतात. म्हणतात, "तुझ्या मनात होईल आहे ते पुरी होणार. तुला जे हवं तेच होणार." असं ओरडत असतात. मंजू म्हणते, "आई तुम्ही आवरा, तर मी बघते कोण आहे ते." तर ते म्हणते, "कोणतरी साधू बाबा आलाय." मंजू बाहेर येते आणि म्हणते, "कोण आहात तुम्ही?" तर आता लगेच तो म्हणतो की, "काय हवंय तुम्हाला?" मंजू विचारते. तर ते म्हणतो की, "काय हवंय पुरी तुला याच्याकडून? तुझं हवं ते सुख गेलं निघून. मंजू पैसे आणते पैसे." ते म्हणते, "जा आता तुम्ही इथून." तर ते म्हणतात की, "नाही पुरी, मी नाही जाणार इथून." "अगं कशाला जाऊ मी इथून?" "अगं पुरी कशाला जायचंय? तुझं धनी तुला सोडून गेलाय, तुझं सुख तुला सोडून गेलंय." तर आता मंजू म्हणते, "आहे तरी कोण? तुला काय माहिती माझ्या एवढं विषयी?" तर आता तो लगेच म्हणतो की, "पोरी काय माहिती म्हणजे?" तर ती म्हणते, "तुला काय हवंय सांग लवकर." तर मंजू म्हणते, तो माणूस म्हणतो, "रूपा आणि चिकनी इतकी गोरीपान मुलगी तू हवी आहे मला फक्त." तर मंजूला वाटतं तोच माणूस आहे जो पहिले तिला त्रास द्यायचा. मंजू त्याला मारायला लागते. तेवढं सत्य म्हणतो, "हो वाघमारे, मी तुमचं सत्य आहे." तर मंजू म्हणते, "काय सत्य, तू आलास परत?" तर मंजू म्हणते की, "कुठं होतं सत्य तू?" असं म्हणते आणि मग सत्य म्हणतो की, "वाघमारे इकडे चला, कुणी बघन इथे." आणि ते झाडाच्या तिकडे जातात. त्यांच्या अंगावर फुलं पडतात. मंजू सत्याला मिठी मारते आणि सत्या दुसरीकडे घेऊन जातो आणि म्हणतो, "वाघमारे तिथे थांबा, कुणी बघल आपल्याला." हे बघा वाघमारे, खूप मोठं का स्टोरी घडली ही. अहो मला मारण्यासाठी त्या माणसाने प्लॅन केला पण त्याचा प्लॅन फेल गेलाय आणि कुणाला माहिती नाहीये मी जिवंत आहे, कुणाला सांगायचं पण नाही. असं ते दोघं बोलून ठरवतात. तर चला बघूया पुढील भागामध्ये नक्की काय ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.